नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता गुड फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मी गोपीनाथ बोके पुढे, मुक्काम धोत्री, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 9284617166. आजचा व्हिडिओ आज दिनांक 27/6/2024चा व्हिडिओ. सत्तावीस 6/2025चा व्हिडिओ. 10 शेळ्यांचं सक्सेस शेळी पालन. यामध्ये आज महत्त्वाचा विषय प्रामुख्याने शेळीमध्ये अतिशय किती जरी काळजी घेतली तरी माझी एक शेळी कालपासून पातळ संडास करते आणि तिला कोरडा चारा, ओला चारा असं मिश्रण समप्रमाणात टाकतो आहे. तरीसुद्धा तिला काही माहीत नाही. बाकी 9 शेळ्या बाकीच्या माझ्या चांगल्या आहेत खुलीमध्ये. इकडं बघा, कोरडा चारा वगैरे खातात ती, हो का. पण एक कालपासून ह्या शेळीला पातळ संडास करायला लागली. काय कव्हर लवकर होत नाही. गोळी रात्री मी संडासवरची त्याला पाजली बऱ्यापैकी, पण ते काही खायला तयार नाही. थोडंफार खाल्लं आहे कोरडा चारा, हिरवा चारा, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा कदाचित तिला धडकीलं आहे बहुतेक कुठल्या तरी शेळीनं. कारण जर चाऱ्याचं प्रमाण जर ओलं भरपूर असेल कदाचित, तर सगळ्या शेळ्यांना कमीत कमी 2-3 शेळ्याला तरी संडास पातळ लागायला पाहिजे. पण तशी पातळ संडास दुसऱ्या 9 शेळ्यांना नाही, फक्त एका शेळीनं अशी पातळ संडास आहे. त्याचं लक्षण तुम्हाला सांगतो. शेळी ज्यावेळेस पातळ संडास करते असं कोमेजल्यासारखी असते. आणि दुसरी गोष्ट, शिपूट खाली टाकते. असं हे बघा, शिपूट खाली टाकते, म्हणजे तिथं माशा वगैरे बसतात किंवा काय प्रॉब्लेम जर होत असेल तर अशा प्रकारे महत्त्वाचं शेपूट खाली टाकून अशी कोमेजून शेळी उभं राहते. ह्याचं एक प्रामुख्यानं लक्षण पातळ संडास चालू आहे तिची. कदाचित तिला बहुतेक एक डांबरट शेळी आहे पाहिजे दारात उभं राहिली. ही शेळी लई डांबरट आहे. हिला दावं गळ्यात बांधून ठेवलं आहे आम्ही. हिनं धडकीला असावं. आणखीन एक आतमध्ये शेळी आहे, तिनं बी कदाचित कुणीतरी धडकीलं येईल एवढं कन्फर्म आहे. त्याच्यामुळे तिच्या डायजेशन प्रक्रियेमध्ये काहीतरी फरक पडला आहे आणि फरक पडल्यामुळे ते पातळ संडास वगैरे करते. काय दुसरा काही विषय नाही. प्रामुख्याने शेळीपालनमध्ये शेळी ज्यावेळेस आपण चारा वगैरे टाकतो किंवा त्यांना खायला वगैरे टाकतो त्यावेळेस काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं आहे. तिला बहुतेक धडकिलेलंच आहे कुठल्या तरी एका शेळीनं. त्याच्यामुळं माझं काही लक्ष नाही गेलं. मी काल बघितलं तर ती दणगायला लागली, सकाळ सकाळ पातळ संडास करायला लागली. तर शेळीपालनामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय, अधूनमधून तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. शेळी पातळ संडास वगैरे करते किंवा काय करते काय, नाहीतर दुर्लक्ष जर झालं तर शेळी परत कव्हर लवकर होत नाही. आता आज दुसरा दिवस आहे. थोडंफार ते, आणि तिला टाकताना बी चारा आता पातळ संडास करते. हिरवं आपलं हे कोरडा चारा खात नव्हती म्हणून तिला चिंचाचा पाला थोडा टाकला आहे. तर त्याचा विषय की तो चिंचाचा पाला टाकताना सुद्धा निबर टाकला आहे, कवळा नाही. कवळा जर टाकला तर आणखीन पातळ संडास वगैरे होऊ शकते. त्याच्यामुळं पाला हा तिला निबर टाकला आहे. मग ते 1-2 घास बऱ्यापैकी खाते, नाही असं नाही. तिला वेगळं पण क्वारंटाईन पण केलं आहे बाजूला. त्याचं काय इफेक्ट, साईड इफेक्ट काय दुसऱ्या शेळ्यांना वगैरे होऊ नये म्हणून. तर याप्रमाणे थोडंसं शेळीकडे हे 4.5 महिन्यातून मला आलेला प्रॉब्लेम आत्ताचा. 4.5 महिने कंप्लीट, म्हणजे कसल्याही प्रकारचं शेळींना संडास नाही, पोटफुगेचा त्रास नाही किंवा कसलं काही नाही. तिला धडकलं आहे, दुसरा काही विषय नाही. कारण ओलं जर खाल्लं असतं तर कमीत कमी माझ्या 2-3 शेळ्या पातळ संडास केली असते. पण बाकी इकडल्या 9 शेळ्या क्लिअर आहेत, काय प्रॉब्लेम नाही, काय नाही. कोरडा चारा खातात नेहमीच्या रुटीनप्रमाणे, आणि ओला चारा 1 तासाभरात मी टाकतो त्यांना आणखीन. आणि दिवसभर परत टप्प्याटप्प्यानं शेवरी, शेवगा, पेरूची पानं, जसं की ह्याचं शेवरीमध्ये शक्यतो निबर शेवरी टाकण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे रुटीन आहे दिवसभर. तर शेळीपालनामध्ये थोडंसं लक्ष द्यावं लागतं, काळजी घ्यावं लागते.
शेळ्या मुक्तपणे 32x32च्या 2 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये मुक्तपणे संचार करतात, त्यावर लक्ष द्यावं लागतं. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. जर कोणाला माहिती असतील त्याच्यावर घरगुती उपाय, समजा तिला काय गोळी वगैरे, तर त्याही मला सुचवा, कमेंट्स करा. कारण 4.5 महिन्याचं शेळीपालन केलं, यामध्ये मी कसली गोळी वगैरे आणखीन त्यांना चारलेलं नाही. आणि कसलाही त्रास नाही शेळ्यांना आत्तापर्यंत, बिलकुल कसलाच त्रास नाही. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.